नमस्कार मंडळी, तुम्ही याआधीचा माझ्या चॅनलवरचा व्हिडिओ बघितला असेल ना, तर त्यानंतरचा हा सेकंड पार्ट आहे. वर्षाच्या सुरुवातीला जी कोकण ट्रिप केली ना, त्याचा हा सेकंड पार्ट तुमच्याबरोबर आज मी शेअर करते. श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर असं सगळं फिरून आम्ही पहिल्या दिवशी रात्री घरी आलो. तर मस्त असा पोपटीचा बेत होता. रायगड जिल्ह्यात केली जाणारी ही पोपटी संपूर्ण महाराष्ट्रभर खूप प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर तीच पोपटी मी पहिल्यांदा बघितली आणि ते सगळ्या गोष्टी जेव्हा करत होत्या त्या काकी आणि माझ्या मैत्रिणीचे वडील आणि आई दोघेही खूप छान मस्त प्रेमळ माणसं होती. छान त्यांनी बनवलं आणि आम्हाला खाऊ घातलं. तर ह्या गोष्टी आहेत भांबुर्ड्याचा पाला, ही वालपापडी, त्यानंतर अंडी, मीठ, ओवा, चिकनचे पीस ते केळीच्या पानामध्ये बांधून मॅरिनेट केलेले असं सगळ्या गोष्टी असतात. ते मी तर पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या, अनुभवल्या. कारण आमच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोपटी हा प्रकार नाही आहे. माझं ते बघण्याचं एक आकर्षण होतं की नक्की काय असतं. अर्थात आपण यूट्यूबला त्याचे बरेच व्हिडिओ वगैरे बघतो, पण समोर प्रत्यक्षात बघणं आणि त्याचा व्हिडिओ बघणं ह्याच्यात बराच फरक आहे. तर ह्या छान गोष्टी अनुभवायला मिळाल्या. त्यासाठी आमच्या मैत्रिणीचे, विनयाचे आधी खरंच खूप आभार की तिने हे सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या. अगोदर जायच्या आधीच सांगून ठेवलं बाबांना की आपल्याला पोपटी बनवायची आहे आणि त्याचा छान असा आस्वाद घेतला सगळ्यांनीच त्या पोपटीचा. ही जी बनवण्याची जी प्रोसेस होती ना, ती फार सुंदर होती सगळ्यात मला वाटतं खाण्यापेक्षाही. ते छान रचून नंतर ती लाकडामध्ये ते म्हणजे आगीचा जाळ करायचा आणि त्याच्यामध्ये ते सगळं ठेवून ती पोपटी त्या ह्याच्यामध्ये शिजते आगीमध्ये आणि नंतर मग ते छान असं ते उकडलेलं खायला टेस्टी लागतं. तर ही जी सगळी प्रोसेस होती ना, तीच खरं तर छान होती. तर ते सगळं अगदी ह्या डब्यामध्ये पॅक केलं. अंडी, चिकन आणि त्याचा काही त्रास होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये ओवा टाकलेला त्या काकीनी, की ते तुम्हाला चिकन खाल्ल्यानंतर त्याचा त्रास होऊ नये म्हणून. तर असं सगळं ते पूर्ण एका डब्यामध्ये पॅक केलं. त्यानंतर इथे लाकडाचा आणि त्याला गवत वगैरे लावून असं एक आगीचा जाळ केला आणि त्याच्यामध्ये मध्यभागी तो डबा ठेवून चारी बाजूने आग पेटवली आणि त्यामध्ये ती पोपटी शिजली. साधारण मला वाटतं अर्धा पाऊण तास वगैरे लागला असेल हे पूर्ण व्हायला आणि छान झालेलं ते सगळं. बघतानाची आणि हे करताना आम्ही सोबत होतो ना, त्याच्यामुळे त्या प्रोसेस करण्यात एक वेगळीच गंमत होती आम्ही सोबत असल्यामुळे. इकडे पोपटी तयार होती आणि मग त्या मधल्या वेळात आम्ही मस्त केक कटिंग केला न्यू इयर सेलिब्रेशन म्हणून. तोपर्यंत आमची पोपटीही तयार झाली आणि नंतर मग ती अशी कागद सगळे पसरून त्याच्यावर ओतून घेतली. ओतून घेताना मस्त त्या अशा गरम गरम वाफा येत होत्या. त्यामध्ये ते सगळं शिजलेलं छान वाटत होतं ते बघायलाच. पण अर्थात मी खाऊ शकली नाही, कारण मी शुक्रवारचं नॉनव्हेज खात नाही आणि त्या दिवशी नेमका शुक्रवार होता. पण माझ्या स्वराने मात्र ते भरपूर खाल्लं. तिला फार आवडलं ते सगळं खायला. माझ्या जी मैत्रीण आहे, जिच्या घरी आम्ही राहिलेलो, तिचा भाऊ सर्पमित्र आहे. तर तो असं साप वगैरे रेस्क्यू करतो आणि परत त्यांना सुखरूप नेऊन जंगलात सोडतो. तर त्याही काही गोष्टी तिथे आम्ही पहिल्यांदाच बघितल्या. ही माझ्या मैत्रिणीची आई आहे. मावशी फार सुंदर आणि गोड आहेत. तर आम्ही सगळे तयार होऊन निघालो आहे त्या बोरली गावची ग्रामदैवत असलेल्या चिंचपादेवी मंदिरामध्ये. त्या दिवशी त्यांच्या गावचा उत्सव होता देवीचा आणि मस्त देवीचं दर्शन घेतलं. गर्दी होती बरीच, कारण उत्सवाला सगळी लोकं आलेली त्यांच्या गावातली, मुंबईवरून गावातली, अशी भरपूर गर्दी होती. आणि मंदिरही छान आहे. आजूबाजूचा परिसर फार मस्त आहे. भरपूर जागा आहे आजूबाजूला आणि देवीचं छान दर्शन घेऊन झाल्यानंतर मग असा मस्त प्रसाद घेतला देवीचा. खूप वर्षांनी मी अशी लाईनमध्ये पंक्तीमध्ये बसून खाली बसून जेवली. खूप छान वाटलं. जेवणही फार सुंदर होतं. मस्त एकदम टेस्टी जेवण होतं. म्हणजे असं म्हणू शकतो आपण, मुंबईमध्ये 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये जरी जेवलो ना, तरी त्याची सर ह्या अशा पंक्तीत बसून जेवणाला अजिबात मिळणार नाही. आणि त्यात तो देवीचा महाप्रसाद म्हणजे खूपच सुंदर होता. आणि तिकडची जी लोकं होती ना, म्हणजे वाढणाऱ्या मावशी काकू होत्या, त्या परत परत येऊन विचारत होत्या, तुम्हाला काही हवं आहे का, तुम्हाला काही हवं आहे का, परत वाढू का. आणि त्याच्यामुळे तो त्यांचा आग्रह आणि त्या जेवणाची सुंदर टेस्ट बघून ना, भरपूर म्हणजे अगदी रोजच्यापेक्षा जरा जास्तच जेवलो. मस्त दुपारचं जेवण खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो दिवेआगर बीचला. त्या गावापासून दिवेआगर बीच हे खूप जवळ आहे त्यांच्या इथून. आणि जायच्या आधी आम्ही तिथे गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं. दिवेआगरचा सुवर्ण गणपती सगळ्यांनाच माहिती आहे. तर तिथूनच पुढे हे सुंदर असं बीच आहे आणि फार सुंदर अगदी शुभ्र वाळू आणि पुढे समुद्र आणि त्या एकंदर तो जो परिसर होता ना, तो फार छान होता. पण थोडीफार गर्दीही होती आणि आता बऱ्यापैकी लोकांना सगळ्यांनाच माहिती झालं आहे. त्याच्यामुळे बरीच लोकं जातात कोकणात फिरायला, कोकण एक्सप्लोअर करायला, नव्याने अनुभवायला.
तर आम्ही छान छान तिथे मस्त मेमरीज कलेक्ट केल्या, छान व्हिडिओ बनवले, रील्स केल्या, फोटो काढले, धम्माल केली. आणि तिथे ना बरेच असे वॉटर ॲक्टिव्हिटी आहेत, तर ह्या एका ॲक्टिव्हिटीमध्ये मी पार्टिसिपेट केलेलं. पहिल्यांदा मला खूप भीती वाटलेली. ॲक्च्युली मला तर करायचंच नव्हतं, पण स्वराच्या आग्रहास्तव मी केलं, कारण तिला करायचं होतं आणि मला तिला एकटीला तिथे पाठवायचं नव्हतं. म्हणून म्हटलं चल मी पण येते तुझ्यासोबत. आणि इतकं भयानक होतं, इतकं हॉरेबल होतं ना ते, पण वन टाईम एक्सपिरियन्स म्हणून ठीक आहे. पण परत मात्र मी ही गोष्ट करणार नाही, कारण इतकं त्यांनी ते आम्हाला फिरवलं ना गरगर पाण्यामध्ये. म्हणजे येताना अक्षरशः आम्ही उलते पालते झालेलो त्यामध्ये. पण अनुभव छान होता, मज्जा आली. असं म्हणू शकते की वन टाईमसाठी ते छान होतं. आणि एकंदर तो जेव्हा जाताना जेवढी भीती वाटत होती ना, ती तिथे बसल्यावर तेवढी थोडीशी भीती कमी झाली. पण जसं आम्ही पाण्यात गेलो ना, तुम्हाला दिसेलच तिकडे सूर्यास्त होतो आहे आणि तो पुढे माणूस एक मोटरने आम्हाला खेचतो आहे. म्हणजे काय आहे ते, ती पाण्यात चालणारी बाईक असते ना, त्याच्याने तो आम्हाला खेचून पुढे खूप खोल समुद्रात आतमध्ये घेऊन जातो. आणि जेव्हा ते हे जातं ना, तेव्हा ते लाटांवरती ते असं वर होतं. जशी लाट येते समुद्राची तसं ते वर होतं. आणि नंतर त्याने जो स्पीड वाढवला, बापरे! एवढी भीती वाटली ना, म्हणजे तुम्ही बघू शकाल. ते जे आम्हाला आतपर्यंत कुठे नेलं आहे आणि नंतर तो इतक्या खेचत जोरात आम्हाला घेऊन येतो आहे ना, आणि तो जसा खेचतो आहे ना, तसं तर बापरे! ते खूपच विचित्र होतं. म्हणजे आम्ही शब्दातही ते गोष्टी एक्सपिरियन्स सांगता येत नाही. इतका भयानक वाटत होतं ते. पण नंतर मग आम्ही आलो बाबा सुखरूप घरी. सगळ्यांना लाईफ जॅकेट घातलेले, कोणी पडेल वगैरे त्याच्यातून म्हणून आलो सुखरूप. पण थोडा वेळ खूप हसलो आधी. स्वतः एवढी मोठी गोष्ट करून आल्यावर थोडंसं बरं वाटलं की परत आपण सुखरूप आलो आणि एक छान एक्सपिरियन्सही आला. तर पहिल्यांदा मी असं काहीतरी वॉटर स्पोर्ट केला आणि तो पण इतका रिस्कीवाला, इतका भयानकवाला. तर परत बाबा मी कधी अशा गोष्टी एवढ्या हार्डवाल्या तर नक्कीच करणार नाही. त्यानंतर छान असा सूर्यास्त बघितला आणि मग ह्या दिवेआगर बीचला आणि एकंदर पूर्ण आमच्या ट्रिपला बाय बाय म्हणत, छान आठवणी, छान मेमरीज कलेक्ट करत आम्ही परत परतीच्या प्रवासाला निघालो. कारण रात्री 9:30 वाजता आमची बस होती. आणि बसही छान आमच्या मैत्रिणीने बुकिंग केलेलं. स्लीपरच्या सीट होत्या, काही लोकांना स्लीपर मिळाल्या, काही लोकांना खाली सिटिंगच्या सीट होत्या, पण त्याही अगदी छान कम्फर्टेबल होत्या सीट. आणि मस्त झोपून इथे 2 सीटच्या जागांवरती मी आणि स्वरा अगदी कम्फर्टेबल झोपलो. त्याच्यानंतर आमचं खाली सामानही छान व्यवस्थित राहिलेलं. आणि मुख्य म्हणजे हे सगळं आपल्या महाराष्ट्र सरकारच्या जी योजना आहे की बायकांना 50% सवलत आहे, तर त्याच्यामधून आम्ही हा प्रवास केला. त्याच्यामुळे अगदी स्वस्तातही आमचा प्रवास झाला. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. बाय. परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह.